भवानी पेठ येथील लिंगायत स्मशानभूमीत ठेवलेल्या लाकडाला लागलेल्या आगीत बाहेर रस्त्याच्या कडेला असलेले बॅटरीचे दुकान जळून खाक झाले। ही घटना बुधवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून स्मशानभूमीत संरक्षक भिंतीच्या कडेला लाकडे ठेवण्यात आली होती। सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्या लाकडांना आग लावली। आग हळूहळू वाढत गेली व ती मोठी झाली। त्यामुळे संरक्षक भिंतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या मनोज भीमाशंकर कांबळे राहणार सोलापूर यांच्या बॅटरीच्या दुकानाला पाठीमागून आग लागली। आगीने चांगलाच पेट घेतला। त्यामुळे स्थानिक लोकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला। दरम्यान भवानी पेठेतील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली व लाकडाला आणि दुकानाला लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला। जेव्हा आग आटोक्यात आली तेव्हा आतील लाकडे व दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते। आग मोठी होती। त्यात दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक अच्युत दुधाळ यांनी दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.